तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सध्या दिसून येतंय। तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे मूक आंदोलन छेडलेलं आहे। यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असा उल्लेख केला होता आणि त्यावरूनच राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झालेत। यातच मुंबईमध्ये हातात संविधान घेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले। यावेळी मूक आंदोलन मुंबईमध्ये केलं जातंय। राज्यातल्या विविध भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विविध पद्धतीने आंदोलन केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माफी मागावी अशी मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, राष्ट्रवादीकडून मुंबईतही हे मूक आंदोलन केलं जातंय, काय अधिक तपशील? अंकिता, खरं पाहायला गेलं तर सध्याची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत जिथे राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते मुंबईतले असतील किंवा लगतचे सगळे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या खाली मूक आंदोलन हे सध्या त्यांचं सुरू आहे। मंत्रालयाच्या बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या थेट समोर हे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मूक आंदोलन सुरू आहे। खरं तर एकीकडे अजित दादा यांना जाऊन 6 महिने झाले आहेत, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण पक्षाची आणि सरकारची जबाबदारी ही त्यांच्याकडे घेतलेली आहे। उपमुख्यमंत्रीपद हे देखील त्यांच्याकडे आहे आणि अशा वेळेस ज्या पद्धतीने काँग्रेसनी त्यांच्यावर टीका केलेली आहे, जे ट्विट करण्यात आलं होतं, गुंगी गुडी आहे बोलण्यात आलं होतं, त्यामुळे एकीकडे मनात आक्रोश देखील आहे तर दुसरीकडे त्यांना वाईट देखील वाटतंय की आपल्या नेत्या यांना असं बोललं जात आहे। तर अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबद्दल देखील असं बोलण्यात येत आहे। त्यामुळे कालपासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे आणि अशामध्येच काल देखील आंदोलन हे करण्यात आलं होतं। काँग्रेसच्या कार्यालयावर युवा मोर्चा घेऊन सूरज चव्हाण हे गेले होते। तर मात्र दुसरीकडे आज सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत असलेले हे आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आता हे मूक आंदोलन करतायत। खरं तर मुंबई पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवणूक करण्यात आली होती, पण मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकार आहे, आम्ही मूक आंदोलन करू शकतो या परिसरामध्ये आणि आम्ही ते केल्यानंतर आम्ही इकडनं रवाना होऊ। त्यामुळे काही त्याप्रमाणे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं की तुमचे फक्त आम्ही 10 ते 12 जण सोडू शकतो, सगळे नाही। अशा पद्धतीत कुठेतरी तणावाचं वातावरण काही वेळेसाठी या ठिकाणी महात्मा गांधी यांचं जे उद्यान आहे त्यांच्या गेट जवळ झालं होतं, पण मात्र आता या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। बघू शकतो सगळे वरिष्ठ पदाधिकारी आहेत सध्या या ठिकाणी आणि मूक आंदोलन हे यांचं सुरू आहे। सना मलिक या देखील आता खाली पायऱ्यांवर बसलेल्या दिसून येत आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। हातात संविधान हे देखील पकडलेलं आहे। कुठेतरी इतक्या मोठ्या पदावर असलेल्या सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षप्रमुख देखील आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य हे कोणी केलं, जाणीवपूर्वक केलेलं आहे का? नेमकं सोशल मीडिया हँडल काँग्रेस पक्षाचं हे कोणाकडे आहे याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत। अशामध्येच कुठेतरी भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी ज्या पद्धतीने हे मूक आंदोलन करण्यात येत आहे याच्यावर आता पुढे काय होणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित। शुभम, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला जाऊ शकतो का? अर्थातच आपल्या समोर जे सर्व उभे आहेत ते सगळे ज्येष्ठ नेतेच आहेत। काल मंगळवार होता, कॅबिनेट निमित्त अनेक मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित होते, पण आज ज्या प्रकारे डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे तर कोल्हापूरच्या दिशेने सर्व नेते हे गेलेले आहेत त्या ठिकाणी डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी। सध्या जे ज्येष्ठ आणि वरिष्ठ पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रत्येक सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध सेलचे हे पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे काही जणांनी हातावर काळ्या फिती देखील घातलेल्या आहेत निषेधार्थ आणि या ठिकाणी मूक आंदोलन हे करताना दिसून येत आहेत आपल्याला। शुभम, या पदाधिकाऱ्यांची प्रमुख मागणी नेमकी काय? अर्थातच कोणती मागणी नसून त्यांचं असं म्हणणं आहे की पोस्ट ही का करण्यात आली होती, कोणी केली होती आणि त्याबद्दल काँग्रेसने माफी देखील मागावी, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या कालपासून आहेत। या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती कोणती समोर आलेली नाही आहे। काही वेळ आधी देखील चर्चा जी आहे ती झाली होती, मात्र पोलिसांसोबत जे सांगण्यात आलं होतं पोलिसांकडून की तुम्ही 10 ते 12 जणच आतमध्ये जाऊ शकता, सगळे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे कुठेतरी हे तणावाचं वातावरण या ठिकाणी झालं होतं। आता मात्र सगळे शांतपणे या ठिकाणी आंदोलन जे आहेत मूक आंदोलन हे करताना दिसून येत आहेत। साधारण हे किती वेळ मूक आंदोलन सुरू असू शकतं? कारण ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्येही पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलाय। तुम्ही उल्लेख केला की 10 ते 12 जणांनाच आत जाण्याची परवानगी होती।
अर्थातच या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहेत सतर्क आहेत आणि ज्यानुसार पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त दिसतो तो कोणताही प्रकार घडू नये यासाठी हे असं सुरू होतं. आता देखील बघू शकतो काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते देखील आता त्यांच्याशी बोलणार आहेत. नेमका किती कालावधीसाठी किंवा किती वेळेसाठी हे करण्यात येत आहे याचा कोणताही अंदाज किंवा कल्पना जी आहे ती लावू शकत नाही. नेमकं बघू शकतो दृश्यांमध्ये आता वरिष्ठ पोलीस हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. आता ते नेमकं या ठिकाणी काय बोलतात किंवा त्यांचं काय या ठिकाणी बोलणं होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. निश्चित काही तणावाची स्थिती झाली तर मात्र पोलिसांकडून कशा पद्धतीने हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो? अर्थातच ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये किंवा वेगळ्या पद्धतीने निषेध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणी करू नये याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे. आणखी अर्थातच निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच सध्या तरी राष्ट्रवादीचे हे पदाधिकारी पाहायला मिळतात, त्यांच्याकडून हे मूक आंदोलन केलं जाते. या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून या आंदोलकांशी चर्चा केली जाते.